बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासींची फसवणूक, 74,50,000 रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवले। JIPचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ ग्रामपंचायत माजी सरपंच भगवान चंचे यांच्यासह चौघांना अटक। बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई। बदलापुरात जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात जागा मालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 आरोपींना अटक केली असून यामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश असल्याने खळबळ माजली आहे। बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गासाठी काही वर्षापूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली होती। या भूसंपादनात 10 आदिवासी जागा मालकांच्या बँक खात्यात आलेले 74,50,000 रुपये या आरोपींनी परस्पर स्वतःच्या व निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे, संजय गिरी आणि समीर वेहेळे या चौघांना अटक केली असून 5 ते 6 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी API गोविंद पाटील यांनी दिली। तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघांना उल्हासनगर येथील चौपडा कोर्टात हजर केल्याचे, या चौघांना न्यायालयीन दिनांक 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची खात्रीलायक सूत्राकडून माहिती समोर येत आहे। तर या प्रकरणात थेट सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील नुकताच पक्ष प्रवेश केलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांना अटक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। यामध्ये काही तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग होता का हे देखील आता पोलीस तपासात समोर येणार आहे।